वडीची आमटी करणार आहोत. तर याच्यासाठी हे साहित्य आपण घेतले. ह्याच्यामध्ये तेल घातले कढईमध्ये सुरुवातीला आणि हा लसूण ठेचून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली आहे, लसूण ठेचून टाकलाय. लसूण जरा भरपूर घालायचा, छान चव येते. आता कढीपत्ता घालायचे. आता हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचे आणि थोडंसं लसूण आणि आलं अद्रकची जी केलेली आहे पेस्ट ती थोडी घालून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये जास्त पाणी ओतायचं नाही, 1 वाटी पाणी ओतायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि पाण्याला जास्त अशी खळखळून उकळी आली की ह्याच्यामध्ये आता आपण डाळीचं पीठ सोडून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ थोडं थोडं करत टाकायचं आणि हलवायचे असं एकसारखं. तर अशा प्रकारे घट्ट म्हणजे कमी पाणी घातल्यानंतर ह्याचा असा घट्ट गोळा बनतो. आणि हे पीठ आता 10 मिनिट शिजून झालं की ह्या ताटामध्ये काढून आपण थापून ह्याच्या वड्या पाडणार आहोत. आणि हे मी आमटीसाठी साहित्य घेतले. हे खोबऱ्याचे काप घेतलेत, हे लसूण घेतलाय, हे घेतलंय आलं घेतलंय, कढीपत्ता घेतलाय आणि कोथिंबीर. ह्याचं मी सगळं पाणी घालून थोडंसं पेस्ट बनवून घेणार आहे आमटीसाठी हे साहित्य. आता गरम असताना हे ताटात थापून घ्यायचे आणि पाण्याचा हात लावून हे पूर्ण असं पातळ पूर्ण ताट भरून थापून घ्यायचे. आणि वरून ह्याच्याला तीळ घेतलेत आणि खोबरे घेतले खिसून याच्यावरती लावण्यासाठी. आणि ही कोथिंबीर, हे बघा ह्याच्यावरती तीळ, खोबरं आणि कोथिंबीर असं पूर्ण थापून घेतलं ह्याच्यावरती. किती सुंदर बघा आपल्या मस्तपैकी थापील वडी तयार झालेली आहे. आता आपण त्याचा रस्सा बनवणार आहोत त्या वडीसाठी. आता आमटीसाठी हे जिरे मोहरी तेल कढीपत्ता घातला आणि हे वाटण घालायचं ह्याच्यामध्ये. जरा गडबड झाली. आता जे वाटण बनवलं होतं ना ते तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचे, कारण आपण ते कच्चं घातले आणि कच्चं घातल्यानंतरच चव ह्याची आमटीला छान देते. हे 5 मिनिट तरी परतवून घ्यायचे चांगलं. आणि हे मी मसाले घेतलेत. हा कांदा लसूण मसाला घेतलाय आणि हे घरगुती काळं तिखट घेतलं. ह्याच्यामध्ये गरम पाणी म्हणजे गरम पाणी ओतायचे. हे जे आपण वडी बनवलेलं जे भांडं होतं ना त्याच्यामध्येच हे पाणी गरम करून घेतलं. त्याच्यामुळे आमटीला जास्त दाटसरपणा येतो आणि आमटी थोडी पातळ करायची म्हणजे त्याला कटही छान येतो. आणि हे आता अजून थोडं पाणी ओतून मी हे 10-15 मिनिट मी उकळून घेणार आहे. ही बघा मस्त आपली ताट तयार झालेलं आहे. ह्याची आमटी पण झाली, थापील वडीची आमटी पण तयार आहे गरम गरम आणि ही वडीही तयार झालेली आहे.